तुम्हाला मासे खाणं आवडत असेल तर तुम्हाला फिश फ्राय नक्कीच आवडत असेल. ही कुरकुरीत कोळंबी फ्राय इतकी चवदार लागते की एकदा खाऊन तुमचं मन अजिबात भरणार नाही. तर आज आपण करतोय मसाल्यातली कोळंबी फ्राय. त्यासाठी कोळंबीचं वरील आवरण मी काढलंय आणि शेपटीकरील थोडंसं आवरण मी कोळंबीचं ठेवून दिलंय, कारण की त्यामुळे कोळंबी फ्राय केल्यानंतर आपल्याला खाताना ते पकडण्यासाठी खूप बरं पडतं. तर अशा प्रकारे हे कोळंब्या मी सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत. त्यावरती आलं लसूण पेस्ट घालायची, कोकमची पेस्ट घालायची, आपला घरगुती मसाला घ्यायचा, हळद घ्यायचं, मीठ, हे सर्व मसाले मिक्स करून त्या कोळंबीला 20 ते 25 मिनिट अर्धा तास ठेवला तरी चालेल. जेवढा मसाला आतमध्ये मुरला जाईल तेवढ्या त्या चवीला छान लागतात फ्राय केल्यानंतर. मसाला लावून अर्धा तास झाला ह्या कोळंब्यांना. आता वरती तांदळाचं पीठ लावायचं. हे सगळ्या कोळंब्याला मी तांदळाचं पीठ लावून घेतलंय आणि हे नेहमीप्रमाणे आपल्या तेलावरती फ्राय करून घ्यायचे. ह्याच कोळंब्या जेव्हा दोन्ही साईडने आपण फ्राय करतो तेव्हा जेव्हा आपण पहिली कोळंबी तोंडात घेतो तेव्हा असं वाटतं की अजून पाहिजे, अजून पाहिजे. त्यामुळे ह्या कोळंब्या खाताना पोट भरतं पण मन अजिबात भरत नाही. अशा या चविष्ट, चटकदार, अजून किती नावं देऊ मलाच आठवत नाही, पण ह्या कोळंब्या फ्राय केल्यानंतर छान लागतात. ज्या आपण बाहेर हॉटेलमध्ये जास्तीचे पैसे देऊन खातो तेच आपण घरीही करू शकतो थोड्याशा मेहनतीमध्ये. तर नक्की ट्राय करा आणि अशाच मच्छीच्या रेसिपीज यापुढे येत राहतील, त्या तुम्ही पाहत राहा. ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.